श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी आत्ता तुमच्याशी काही बोलायला आलेली आहे. आता काय बोलायला आले तर इतके दिवस जे तुम्हाला मी कित्येक लोकांना अपॉइंटमेंटच्या माध्यमातून भेटत होते, तर त्यांना ज्या काय शंका कुशंका त्यांना आलेले माझे अनुभव किंवा मला आलेले त्यांचे अनुभव हे मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी आत्ता इथे आलेली आहे. तर पहिला जो काय प्रश्न मी घेते तो प्रश्न घेते म्हणजे सावंतांचा. त्यांचा जो आत्ताच मी पोस्ट टाकलेली आहे की त्यांनी इंग्लिशमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं. ह्याच्यावर मला खूप लोकांनी विचारणा झाली की इंग्लिशमध्ये जप लिहिलेला चालतो का. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही कुठल्याही भाषेत जप लिहा, तो काहीही लिहा, पण जप लिहा. म्हणजेच काय की त्याच्यात सातत्य असू दे. मी काही वेळेला काही लोकांना असंही सांगते की तुम्हाला जप लिहायचा आहे, तुम्ही देवाचं नाव लिहायचं आहे का. तर काही लोकांना ते पटत पण नसतं की आम्ही देवाचं नाव नाही लिहिणार, असंही म्हणणारे लोक आलेत माझ्याकडे. तर मी त्यांना सरळ सांगते, तुम्हाला जे नाव आवडतंय ते लिहा. आणि काही लोकांना त्याही पुढे जाऊन माझं सांगणं आहे, तुम्हाला जे अक्षर आवडतंय ते लिहा. मग तुम्हाला म आवडू देत, भ आवडू देत, स आवडू देत, ते लिहा, पण सातत्य ठेवा. ते सातत्य ठेवा म्हणजे असं नाही की तुम्ही रोज 108 वेळेला लिहा, तुम्ही रोज 11 वेळेला लिहा, अजिबात नाही. तुम्ही ते एकदा लिहा, पण तुम्ही त्या वेळेला लिहा. की जर तुम्ही 6:05 तुम्हाला म हे अक्षर लिहायचं आहे, तर तुम्ही 6:05 म लिहा. जर कोणाला श्री गजानन प्रसन्न लिहायचं आहे तर ते तसंच त्याच वेळेला लिहा. श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे त्याच वेळेला लिहा. हे प्रत्येकाने ज्याची ज्याची जी भाषा असेल, ज्या भाषेत तो कम्फर्टेबल असेल त्या भाषेत लिहा. कारण शब्दात ताकद आहे, तुमच्या भावात ताकद आहे. ती कुठली लँग्वेज आहे त्या लँग्वेजला महत्त्व नाही. तुमच्यात जी ताकद आहे ती सगळी उतरू देत. कारण काही वेळेला कसं होतं, अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं, जसं आईने केलेला स्वयंपाक आणि हॉटेलात आपण जाऊन जेवलेलं, ह्या दोघांमधला फरक आपल्याला जाणवतो. कारण आई जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तिच्या जे बोटातनं जो मोहरी पडेल किंवा साखर टाकेल किंवा काहीही स्वयंपाकाची भाजी करेल, पोळ्या करेल, ती सगळी ताकद ह्या बोटात आहे. त्या बोटातनं तिचं प्रेम आहे. तसंच तुम्ही जेव्हा हाताने तो जप लिहाल त्यावेळेला तुमची जी दुःख असतील, जे काय भोग असतील, ते स्वामी त्या जपातनं काढून घेतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी अशा कित्येक वह्या माझ्या लिहिल्या, कारण मी पण दुःखात होते. ते दुःख कमी करण्याची ताकद फक्त या लिखाणात आहे. म्हणून ज्या वेळेला काही प्रॉब्लेम अनुत्तरित असतात किंवा काही प्रॉब्लेम सुटायला वेळ लागत असतो, त्यावेळेला मी खूप लोकांना सांगितलं आहे की तुम्ही तारक मंत्र लिहा, तुम्ही जप लिहा. एक तर अशा होत्या की मी त्यांच्या दोघी मुलींना मी गजानन महाराजांची पोथी वाचायला सांगितली. बरं, त्या दोघी कॉन्व्हेंटच्या शिकलेल्या, त्यांना मराठी एवढं पटकन येत नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं, त्यांच्या आईला, की तुम्ही वाचा आणि त्या दोघींना शेजारी बसवा. पण त्या दोघींना काय वाटलं, त्या म्हणल्या, नाही आई, आम्हाला पण पोथी वाचायची आहे, पण तू एक काम कर की आम्हाला फार मोठं अवघड मराठी नाही करणार, तर तू तीच पोथी आम्हाला सोप्या शब्दात लिहून काढ. तर त्या आईनी ती पोथी सोप्या शब्दात लिहून काढली आणि त्या मुलींनी ती पोथी वाचतायत. त्यांनी ती पोथी जी आहे ती त्यांनी मला पाठवली पण आहे. आणि त्याच्यामुळे मला ते इतकं छान वाटलं की त्या आईनी त्या मुलींसाठी
पूर्ण पोथी जी सोप्या शब्दात तिला जे कळलं असेल त्या सोप्या शब्दात ते 21 अध्याय लिहून काढलेले आहेत. तर हे जे आहे ही भक्ती, ती बोटातली जी ताकद असते, ती बोटातली ताकद तुम्हाला मिळाली पाहिजे म्हणून तो जप लिहावा. दुसरा एक प्रश्न होता की नास्तिक आहोत तरी त्यांना देव पावतो का, त्यांचं सगळं चांगलं होतं का. तर नास्तिक आहे, त्याच्या नास्तिकपणावर त्याची श्रद्धा आहे म्हणून त्या श्रद्धेला देव पावत असतो. ते कुठंतरी सरेंडर होत असतात की मी नास्तिक आहे, मी नाही देव मानत आहे, पण तरीही त्यांचं नुकसान नाही होते. ते पुढेच जात आहेत कारण ते कर्माला देव मानत असतील, ते कर्म मानत असतील, त्याच्या वेळेने ते कर्म चांगलं करत असतील. काही लोकांनी, पुष्कळ बायका येतात माझ्याकडे, त्या म्हणतात की आमच्या नवऱ्याचा ह्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. तर मला त्याचा राग नाही येत. नसेल विश्वास, तो देव मानत नसेल, काही करत नसेल, पण त्या बायकोला सुखी ठेवतोय ना, तो त्याच्या मुलाबाळांना सुखी ठेवतोय ना, मग झाला ना, तोच तो त्याचा परमेश्वर आहे, तेच तर त्याची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे आस्तिक आणि नास्तिक असा काही फरक नाही आहे. तुम्ही तुमची कर्म करा आणि ती कर्म श्रद्धेने करा, तिथंच परमेश्वर असतो. त्याला तुम्ही कुठलंही नाव द्या की आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत, आम्हाला असं वाटतंय, आम्हाला तसं वाटतंय, पण श्रद्धा ही महत्त्वाची. तर त्या श्रद्धेतच तुमचा परमेश्वर असतो. तिसरा प्रश्न एक मला विचारला होता की घरातल्या देवाला नमस्कार केला तर काय होतं, दरवेळेला देवळातच जायला का पाहिजे. तर असं नाही, घरात तुम्ही नमस्कार करा, रोज घरातल्या देवाला नमस्कार कराच, पण जेव्हा तुम्ही देवळात जाता त्यावेळेला एक देवळातलं जे वातावरण असतं ते अत्यंत पवित्र असतं. देवळातलं वातावरण, तिथे सकाळी पूजा अर्चा होत असते, तिथे नैवेद्य होत असतो, तिथे ते संध्याकाळची आरती होत असते आणि देवळात जी लोक जात असतात त्यांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांचा संबंध, त्यांचं लक्ष फक्त देवाकडे असतं. त्याच्यामुळे ते येतात, त्यांचे प्रॉब्लेम्स देवाशी बोलत असतील, आनंद दुःख सगळं देवाला सांगत असतील, ते निघून जातात. त्यांना तुमच्या दुःखाशी काहीही घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे तिथे एक पॉझिटिव्हिटी असते, त्या देवळात एक शांतता असते. ती घरात शांतता नसते का, तर घरात पण असते. पण काय होतं, काही वेळेला आपण ऑफिसच्या गडबडीत असतो, काही वेळेला उठायला उशीर होतो, काही वेळेला घरात भांडणं झालेली असतात. तर त्या सगळ्याचा परिणाम हा आपल्या एका नमस्कारावर होत असतो. आपण काही वेळेला घाईत नमस्कार करतो, काही वेळेला दुसरे विचार असतात की आता पुढचं काय करायचं आहे, खाली शिट्ट्या वाजतील कुकरच्या, त्या बंद करायच्या आहेत, पटकन केलं पाहिजे. हे जे असतं असं नाही पाहिजे. देवळात जेव्हा जातो आपण त्यावेळेला आपण देवालाच नमस्कार करायला जात असतो. घरात असतो तेव्हा आपण देवपूजा करतो, त्याही वेळेला आपलं लक्ष घरात सगळीकडे असतं. म्हणून देवळात तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला जास्ती पॉवर मिळू शकते, जास्ती आनंद मिळू शकतो. म्हणून काही वेळेला मी सांगते की तुम्ही जवळच्या देवळात जा, तुम्ही नमस्कार करा, तिथं सातत्य असतं. कारण आपण जॉबला बाहेर पडणार, आपण आपल्या कामासाठी पडणार, किंवा काही भाजी आणायला जातो, दूध आणायला जातो, त्यावेळेला आपण देवाला जाऊन येतो, हे एक सातत्य होतं. त्याच्यामुळे तिथे ती एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळत असते. बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता माहिती नसते, किंवा ते कुलदेवतेचं काही कारणानिमित्ताने ते USA असतात, बाहेर असतात, त्याच्यामुळे त्यांना जाणं जमत नसतं, किंवा कुलदेव माहिती असतो, कुलदेवी माहिती नसते. तर या सगळ्यांना माझं एकच सांगणं असतं, तुम्ही आकाशाकडे बघा आणि त्याला सांगा, आकाशाला सांगा की जी माझी कुलदेवता आहे, जो माझा कुलदेव आहे, त्याला मी नमस्कार करतो. तुम्हाला ज्या करन्सीत तुमचं इन्कम मिळतं आहे त्या करन्सीतलं सगळ्यात छोट्यातलं छोटं डिनॉमिनेशनचं नाणं तुम्ही देवासाठी ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही देव नाही सापडला, कुलदेव नाही मिळालं,
तर तुम्ही ग्रामदेवतेला ते ठेवा. तुमच्या जवळ जी देवी असेल त्या देवीला ते सगळे पैसे नेऊन ठेवा. पण तुम्ही तिला स्मरा. तिला तुम्ही हे स्मरा की आम्हाला नाही कुलदेव माहिती, आम्हाला नाही कुलदेवी माहिती, पण आम्ही आकाशाला स्मरून रोज तुझी आठवण काढतोय आणि आम्ही तुझ्यासाठी आमच्या जे काय कर्माने आम्हाला मिळतं आहे इन्कम, त्या इन्कममधला हा पार्ट आम्ही रोज तुझी आठवण काढतोय. एवढं केलं तरी तुमचा नमस्कार कुलदेवतेपर्यंत पोचला जातो. त्याच्यानंतर काही लोकांनी मला असं विचारलंय की लग्न ठरली आहेत आणि आता आम्हाला अक्षत द्यायला जायचं आहे. तर आपल्या प्रथेप्रमाणे आपण पहिले 5 मानाचे देव करत असतो, गावदेव करत असतो. तर माझं म्हणणंच असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे लग्न ठरलेलं आहे, तुमच्या घरातला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, तर ज्या वेळेला तुम्ही देवाला अक्षत द्यायला जाल तेव्हा तुमची कुलदेवी, कुलदेव, ग्रामदेव आणि ग्रामदेवी आणि जे काय तुमच्या परंपरेने तुम्हाला ज्या देवांना जायचं असेल ते सगळे देव, साधारण ते जसे आपण म्हणतो गणपती पहिलं, गावातली देवी पहिली, त्याच्यानंतर कुलदेव, कुलदेवी आणि जी काय तुमच्याकडे परंपरेनुसार चालत आलेली प्रथा, तर ह्या सगळ्या देवांना तुम्ही पहिल्यांदी आहेर करा. आहेर करा म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कुलदेवीला किंवा ह्या देवांना पत्रिका द्यायला जाल त्यावेळेला सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे आई वडील, मुलगी, भाऊ असेल तर भाऊ आणि आजी आजोबांना येता येत असेल तर आजी आजोबा, ह्या सगळ्यांनी मिळून चांगले छान कपडे घालून छान आपण नटून थटून कुलदेवीला आमंत्रण द्यायला जावं. तिला जी आपण साडी नेसू तशीच साडी, तसंच देवाला सोळं त्याच पद्धतीने जावं, दागदागिने अंगावर घालून जावं आणि अतिशय सुचिरभूतपणे अत्यंत आनंदाने आपण त्या देवीला आहेर करून तुम्ही त्यांना आपल्या कार्यासाठी आमंत्रण करावं. कारण आपण देवाला बोलवायला जातोय. तो जो आहे तो सगळ्या जगाचा राजा आहे. जेव्हा तुम्ही राजाला बोलवणं करायला जाल त्यावेळेला तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही राजाला भेटायला जाल त्याच पद्धतीने जाऊन त्याच पद्धतीने तुम्ही त्याला आमंत्रण करावं. म्हणजे कार्यसिद्धीस नेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आशीर्वादाची खूप मदत होते. आता काही वेळेला मी सांगते लोकांना की तुम्ही लोणावळ्याच्या मठात जा, तुम्ही दादरच्या मठात जा, तुम्ही लोखंडवालाच्या अंधेरीच्या मठात जा. तर ह्या सगळ्या ठिकाणी जाऊन मी माझे अनुभव मला आलेले आहेत आणि जे अनुभव मला आलेले आहेत ते सगळे अनुभव तुम्हाला पण मिळावेत, ते आशीर्वाद तुम्हाला पण मिळावेत म्हणून मी हे तुम्हाला सांगते. आता हे मला आलेले अनुभव म्हणजे कसं की स्वामींनी मला जपात सांगितलं, तुला अंधेरीच्या मठात जायचं आहे. ते तिथे मी गेले. मी का हा प्रश्न नाही विचारला जपात. मी तिथं जाऊन आले. जाऊन आल्यानंतर कळलं जे स्वामींनी मला सांगितलं की तिथं गेल्याने तुमच्यातला जो शुक्राचा जो काय चांगला तुम्हाला प्रसाद मिळायचा असतो तो शुक्राचा प्रभाव वाढतो. मग जे कॅमेराशी रिलेटेड असतात त्यांनी तिथं जावं, कारण ते कलाकार आहेत, तर त्यांच्यासाठी अंधेरीचा मठ आहे असं मला समजलं. म्हणजे स्वामींनी मला शिकवलं. मग मी माझ्यावर आणखीनही 3-4 लोकांवर ह्याचा मी त्यांना सांगितलं की मला असं स्वामींनी सांगितलंय, तुम्ही जाऊन या, तुमचा अनुभव काय ते मला सांगा. आणि हे जेव्हा त्यांना त्यांचा अनुभव चांगला येत गेला तेव्हा मी जे लोक कॅमेराच्या पुढे असतात आणि कॅमेराच्या मागे असतात
त्या सगळ्यांनी अंधेरीच्या मठात जाऊन स्वामींचा आशीर्वाद घ्यावा असं मी सगळ्यांना सांगते. त्याच्यात मी सुद्धा आहे. मला सुद्धा स्वामींचा आशीर्वाद अंधेरीच्या मठात जाऊन मी घेतला. त्याच्यानंतरच माझा चॅनल हा गुरुभक्ती तुमच्यापर्यंत आला. नंतर दुसरे जे आहे लोणावळ्यातले स्वामी, आता हे मला आत्ता स्वामींनी सांगितलेलं आहे की ते जे स्वामी आहेत तिथले स्वामी उभे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर लीगल मॅटर तुमचे काही पेंडिंग असतील, तुम्हाला काही तिथे जाण्यासाठी लीगल मॅटर सुटण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील आणि काही निमित्ताने तुम्हाला आमच्यासारख्या लोकांपर्यंत पोचता पण येत नसेल, तर तुम्ही त्या स्वामींचं दर्शन घ्या. ते स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचे प्रॉब्लेम सुटतील. हा आत्ता मला आलेला अनुभव आहे, आणखीन एक दोघांना आलाय. तर तो अनुभव जर तुम्हालाही आला तर तुम्ही तो माझ्यापर्यंत जरूर पोचवा, कारण हे आत्ता मला स्वामींनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दादरच्या मठातले जे स्वामी आहेत, तर ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची आहे, ज्यांना आध्यात्मिक पॉवर तुमची वाढवायची आहे आणि काहीतरी समाजासाठी स्वामींच्या कृपेने करायचं आहे, तर तिथे तुम्हाला दादरचे जे स्वामी आहेत, दादरच्या मठातले स्वामी, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो. दुसरं म्हणजे मी नेहमी सांगते लोकांना की पद्मजा फेणाणीताईंचा तुम्ही तारक मंत्र ऐका. तर ह्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे की तो तारक मंत्र लावल्यानंतर घरात एक अतिशय सुंदर शांतता पसरते. तुम्ही त्या तारक मंत्राच्या बरोबर जाता आणि त्यांनी जो नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, हे जे शब्द म्हणले त्या क्षणी आपल्याला स्वामी ही आपली माऊली आहे हे कळतं. हे झालं नॉर्मल रोज जे आपण ऐकतो की तारक मंत्र, मी सगळ्यांना सांगते सकाळी ऐका, संध्याकाळी ऐका, रात्री झोपताना ऐका, कारण त्या स्वराच्या बरोबर आपण जातो. हा मला आवडलेला तारक मंत्र आहे, म्हणून मी माझ्या भक्तांना सांगते की हाच तारक मंत्र ऐका. आता ह्याच्यातला मला जो काय अनुभव आलाय की ज्या वेळेला मला प्रचंड त्रास होत होता, ज्याला झाली 5 वर्ष झाली, की खूप त्रास होत होता की मी ह्या कुशीवरनं त्या कुशीवर वळायला गेले तरीही अख्खं घर फिरायचं. सगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आले होते, कोणालाही त्याचं कारण कळत नव्हतं. आणि मी जवळजवळ 15 दिवस मला काहीच कळत नव्हतं. औषधं घेत होते, झोपत होते. पण एक दिवस मी त्याही अवस्थेत जेव्हा मी जप करत होते त्यावेळेला मला स्वामींचा म्हणजे पद्मजा फेणाणीताईंचा तारक मंत्र आहे हे मला तेव्हा माहीत नव्हतं, पण माझ्या मैत्रिणीने मला तो पहिल्यांदा पाठवला आणि तो मी रात्री आला आणि तो मी लावला. तो लावल्यावर मला त्या दिवशी मला शांत झोप लागली. मग मी दुसऱ्या दिवशी म्हटलं की आपण हा तारक मंत्र आता रात्रीच ऐकायचा, असंच मला वाटलं. मग तो तारक मंत्र ऐकताना झोप लागली म्हणजे मी काय करायचे की मला एकाच कुशीवर झोपता यायचं, मला वळताच यायचं नाही, कारण वळले की खूप चक्कर यायची. तर मी तो तारक मंत्र लूपवर लावायचे की तो रात्रभर चालत राहायचा. असा मी जवळजवळ महिना, 1.25 महिना मी ऐकला आणि माझी आपोआप चक्कर थांबली. त्याच्यामुळे हा मलाच स्वतःला आलेला त्या तारक मंत्राची अनुभूती आहे. आणि त्याच्यानंतर मी खूप लोकांना मी तारक मंत्र सांगितला. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तो तारक मंत्र ऐकला तेव्हा मला आठवते त्यांचे 60,000 व्ह्यूज होते. आता किती आहेत ते मला माहीत नाही, ते लाखाच्या वरती गेलेले आहेत. पण पद्मजा फेणाणीताईंचा तारक मंत्र हा मला अनुभव आलेला आहे चांगला, म्हणून मी लोकांना सांगते की तो तुम्ही ऐका, कारण त्याच्यात ईश्वरी आवाज आहे अशी माझी श्रद्धा आहे.
आणि त्याच्यामुळे तो खूप छान वाटतो आणि त्या फ्लोमध्ये तुम्ही पुढे जाता असा खूप लोकांनाही अनुभव आला असेल आणि तुम्ही अनेक लोकांनी तो अनुभव त्यांचा स्वर ऐकून घ्यावा अशी माझी पण इच्छा आहे. आता हे जे सगळे असे लोकांनी विचारलेले प्रश्न आहेत, हे आत्ता थोडेसे प्रश्न जे मला वाटले महत्त्वाचे थोडे ते मी आत्ता घेतलेत. असेच मी दर थोडे थोडे दिवसांनी प्रत्येकाचे जे काही प्रश्न असतील ते असे आम्ही सिलेक्ट करू आणि परत मी एक असाच व्हिडिओ घेऊन येईल की जेणेकरून काही वेळेला तुम्हाला माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुमचे जर प्रॉब्लेम स्वामी भक्तीने सॉल्व्ह होत असतील तर त्याच्यासारखा आनंद मला दुसरा नाही. त्याच्यामुळे तुमचे हे प्रॉब्लेम स्वामी भक्तीने सॉल्व्ह व्हावेत अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या गप्पा आता संपवते.